आता निघालो अलिबागला. आमचा चेतन आंबेकर यांचा मिनी ब्लॉग स्टार्ट होतो आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण जातो आहे अलिबागला आपल्या ताईच्या हल्दीच्या शूटला. तर मंडळी आता आपली पॅकिंग झालेली आहे. आता आपण इकडे आपल्या दौऱ्यावर निघूया. आपण मालाडवरनं डायरेक्ट आता गोरेगाव स्टेशनला जाणार आहोत. फायनली आता आपण गोरेगाव स्टेशनला पोचलो आहे. तर मॉर्निंगला काही नाश्ता नाही केल्याने आपण आता सोबेमधून नाश्ता घेऊया पार्सल. तर आपण ट्रेनमध्येच नाश्ता करू आता. ट्रेन पण आता आपली सुटलेली आहे. सरांना नाश्ता नको, मग सर काय मोबाईल चालवत होते आपले. आपण बाहेरचा व्ह्यू घेऊया तो सर. आपली मुंबईची धावती लोकल. आज सर्वांना सुट्टी असल्याने जास्त ट्रेनला गर्दी नव्हती. तर चर्चगेट स्टेशन येतो आहे आता. तर आपण गेटला जाऊन उभे राहूया. तर आपले सर समोरच्यांना बाय बाय करत होते. तर चर्चगेट स्टेशनला आता आपण उतरलो आहे. तर आपण खूप पाठचा डब्बा पकडल्याने आपल्याला खूप चालावं लागणार. तर आता आपण चर्चगेट स्टेशनवरून एक्झिट केलं आहे. तर इकडनं आपण टॅक्सी पकडूया. तो सर आपण सरांशी मस्ती करू. सर किधर जाओगे? अंधेरी जाओगे? गेटवे अंधेरी जाओगे? नहीं चर्चगेट से गेट ऑफ इंडिया. अच्छा ठीक है चलो. तर मंडळी आता आपण गेटवे ऑफ इंडियाला पोचलो आहे. तर आता आपण इकडनं आपल्या फेरीची तिकीट काढून घेऊया. मंडळी आपल्याला तिकीट 170 रुपये पडले. तर 15 मिनिटांनी आपली फेरी पण आता लागते. तर फेरी लागली इकडे. आता आपण जाऊन आपली सीट पकडूया लवकरात लवकर, नाहीतर दुसरं कोणतरी जाऊन बसेल. मी तर पुढे येऊन बसलो, सर आपल्या पाठी राहिलेले. तर फायनली मंडळी आता आपण फेरीमध्ये बसलो आहे सर आणि मी. आता आपल्या प्रवासाची सुरुवात झाली आहे. आपण मस्त वातावरणाची मजा घेऊया बाहेर. मग खूप मस्त वातावरण झालेलं आहे. बऱ्याच वर्षानंतरला आपण फेरीमध्ये बसलो आहे. तर मंडळी तुम्हाला व्हिडिओ कशी वाटते कमेंटमध्ये सांगा नक्कीच. तर आपल्याला सर आपल्याला बाहेर AC वाली बोट दाखवतात. तर अलिबागला ही पण बोट जाते, पण आपण नॉन AC मध्ये, आणि समोरची AC वाली होती बोट. तर आपण फायनली इकडनं आता उतरलो आहे. बाहेर एक्झिट करूया. महाराष्ट्र सागरी मंडल मांडवा बंदर. तर आता आपल्याला इकडनं पुढे जाऊन बस पकडायची आहे. तर इकडे हॅशटॅग अलिबाग फोटो काढण्यासाठी चांगलीच जागा आहे. मोठे लॉज वगैरे पण आहेत. तर आपण आता बसच्या इथे आपल्या पोचलो आहे. अर्जेंटिनाची बस पकडून आपल्याला लास्ट स्टॉपला सोडणार. तर फायनली आपण बसमधून आता उतरलो. तर खूपच भूक लागली म्हणून अलिबागचा डबेवाला आपण इथे आता जेवणार आहोत. तर आपलं जेवण यायची आपण वाट बघूया. फायनली आमचं जेवण आलेलं आहे. आम्ही चिकन थाली मागवलेली आहे, नॉनव्हेज. चिकन थालीसोबत कोकणी माणूस सोलकढी पिणार नाही असं शक्यच नाही. तर सरांकडनं आपण रिव्ह्यू घेऊया कसा आहे. मस्त. तर सरांनी पण टेस्ट केली, तर आता आपण पण टेस्ट करूया. तर मंडळी एकच नंबर, खूप भारी जेवण. तुम्ही नक्कीच एकदा विजिट करा. आपल्याला इकडे पुढे रेवदांड्याला जाण्यासाठी डमडम पकडावी लागणार आहे. तर डमडम पकडून आता आपण रेवदांड्याला जाणार. दुपारची वेळ होती, त्या कारणास्तव खूप गरम होत होतं. तर फायनली आता आपण रेवदांड्याला उतरलो आहे. तर दादा आपल्याला आता पिक करायला येतो आहे बाईकवरनं. तर दादा पण आला आहे. तर आपण ट्रिपल सीट चाललो आहे आता. तर आता आपण आलो आहे घरी. बॅगा वगैरे ठेवल्या आहेत. आपण थोडे बाहेरचे शॉर्ट्स घेऊया. तर आता आपण नाश्ता करून घेऊ. आता आम्ही चालू नाश्ता करायला. चेतन आंबेकरला भूक लागलेले. सगळा सगळा रेवदांड्याचा नाश्ता आम्ही आता खात आहे. आणि समोर पाहिलं तर आंब्याची फळं. तर हायवेच्या जवळच एक मस्त धाबा होता. तर आपण तिथे प्रगती हॉटेलमध्ये नाश्ता करूया. तर आपण वडा उचलची ऑर्डर दिलेली आहे. तर फायनली वडा उचल वगैरे आला आहे. नाश्ता करून कंप्लीट. आता आपण आपल्यासाठी चहा मागवले. चहा पिल्याशिवाय आपलं कसं दिवस निघू शकतो. तर गावातल्या बायका वगैरे पण सर्व जमा झाल्या आहेत. तर मंडळी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.